एक वळलाय सुटल एक सुटला एक बाद झाला एकामुळे दुसऱ्याचं मात्र झालं. राहिलेल्या गाड्या पाहतात राहिलेल्यांच्यात लढत चालू आहे. आरसीबीला पात्र सुंदर अशी लढत चालू आहे. बघा किती गावले मागण्या डीजेवाले त्या डीजेवाला थांबवा मागण्या गाडी आल्या गाडी आल्या. हॅलो 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 डीजे 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 आओ 10-12 जण गावली पुढे डीजे वाले लागले बघा. हॅलो गुरु आणि शिष्यात लढत झाली. गुरु की शिष्य डीजे वाले अक्षय कमिटी तो डीजे बसवणार असला तर बघा माणसं किती गावलेत चा निकाल निकाल आणि काटा किर लढत कुणी बाजी मारली फायनलला. पड्याला होता 22-11 सोन्या आड्याला होता बागड आणि त्याच्या आड्याला होता मोठ्या मैदानचा मोठा वस्ताद वाईकरांची रायफल. हे या चला गाड्या सोडा गेलेले बाहेरून या. अजित नंबर डेकर येणार आहे का बापू थोडस थांबा. गाड्या सोडा गेले. हॅलो हॅलो या ठिकाणी युवा उद्योजक वैभव माने सरकार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कमिटीच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. अण्णा तास व्यवस्थित बघा. हा सेमी फायनल 2चा निकाल निकाल आणि निकाल. सेमी फायनल 2 मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी काळवाई प्रसन्न आराध्य गणेश शेठ अनपटवाई बलमा ग्रुप बाकरवाडी या गाडीचा 1 नंबरला विजेता बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. सुंदर असे गाडी पाहिले उजला पाहिला जगदीश बापू शिंदे उर्वरित देवाची बापूजी आंबेकर यांचा या ठिकाणी 22-11 सोन्या पाहिला आणि त्यांच्या जोडला परवाची नवीन खरेदी. किरण 2 मिनिटं दोन्ही अँगल चेक करू दे. 2 मिनिटं थांब. काय हा 2 मिनिटं अरे थांब जरा थांबवलं मी 2 मिनिटं थांबा. दोन्ही अँगल चेक कर. काय लावतोय म्हणलं तू. हा तास बघा कुठल्या तासात कोण पळालंय ते जरा खालून चेक करा. बघा निकाल हा 2चा राखून ठेवलाय. 2च्या निकालासाठी थांबावं सांगितलंय. चेक करा तिथे काय निकाल. सेमी 3 सुटण्यासाठी सज्ज. कोणाच्या सेमीचा मान तिसऱ्या गुलालाचा मान कोण होतोय तिसऱ्या गुलालासाठी पात्र. काही क्षणाचा अवधी कोणाच्या नशिबी 5 लाखाकडे वाटचाल आणि त्यातला हा तिसरा सेमी कोण होतोय फायनल साठी पात्र. अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली. या गाड्या सोडाय गेलेले बाहेरून चालत या. ॲम्ब्युलन्स दुसरी ॲम्ब्युलन्स बोलवा. ॲम्ब्युलन्स काय झालं त्याला उचलून घ्या. लढत झाली दोघांमध्ये. पलीकडे होता पुष्पा, अलीकडे होता मानगरचं वादळ.
दोघात काटाकीर लढत. निकाल गेला थर्ड अंपायर कडे. लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत. कोणी बाजी मारली काही क्षणाचा अवधी. निकाल P3च्या कॅमेऱ्यामध्ये. लढत झाली. लाखो रुपयाचा मानकऱ्याकडे वाटचाल. काटाकीर लढत. पंच पेंडिंग निकाल ठेवा. खालचा अँगल वरचे दोन्ही अँगल मग बघू निकाल दिलाय. सगळं पब्लिक मागे घ्या. हा निकाल 3चा pending. निकाल सुद्धा पेंडिंग आहे. 2-3चा निकाल पेंडिंग आहे. हा 2 आणि तिथं या ठिकाणी सुटला. घेतला तर गृहमंडप चौथा सेमी सुटला आणि चौथ्यासाठी लढत चालवली. कोण होतोय 5 लाखासाठी पात्र. कोणाच्या नशिबी जरा सगळे पुढचे. लढत चालू. सुंदर अशा गाड्या पळतात. सुंदर अशी लढत चालू आहे. अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी कुणी मारली. अलीकडे तुफान आणि वजीर पलीकडे राजा आणि तेजा होता. दोघात लढत झाली काटाकीर. या बाजी मारली. गाड्या सोडाय गेलेले सगळे कार्यकर्ते बाहेरून चालत या. 5 लाख आहेत परंतु असे तसे मिळणार नाही. याला बराच मोठा संघर्ष करावा लागेल तेव्हाच या ठिकाणी हे 5 लाख रुपये मिळणार. विदाउट GST हार्ड कॅश. प्रत्येक सेमीत लढत पाहायला मिळते. या काय गाड्या झालं? गाड्या सोडाय गेलेले बाहेरून चालत या. निकाल गेला कॅमेरामध्ये. लढत झाली दोघांमध्ये. शेवटला कुणी टाप टाकला आणि बाजी मारली आणि सेमी साठी फायनल साठी या ठिकाणी पात्र झाला. अजून रेशव याचा आहे. अजून रेशव याचा आबा बिंगर देव आपण या ठिकाणी यायचंय. अलीकडे नवीन खरेदी. पलीकडं हिंद केसरी माळशिरसचा मानखरी तेजाभाई. पलीकडं घरनिकीचा राजा आणि अलीकडं आपण निकाल पेंडिंगला ठेवा. आपण सेमी फायनल 4चा निकाल पंचांच्या सर्वांमध्ये पेंडिंग आहे. चला मैदान रिकामं करा. वळवा बापू 5 वळवा. पेंडिंग. चला मैदानाचा रिकामा करा. स्क्रीनच्या पुढचे चला सगळे माग. हळूहळू चित्र या ठिकाणी दिसायला लागलं. जसं घाटाच्या मैदानामध्ये एक JCB असतो त्याला या ठिकाणी 5 ते 10 दावेदार असतात तसं या ठिकाणी आता काहीतरी दिसायला लागलंय. कारण प्रत्येक शीममध्ये या ठिकाणी लढत पाहायला मिळते. सोनू शेट कारवे कुठे आपण? सोनू शेट आपण माईकशी 5 ला 1 लाख रुपये. 6 ला 51,000 आणि 7 ला 51,000. 8 ला 25,000 सुटला. मध्ये उरली सेमी फायनल 5 सुटला. 9 फेब्रुवारी 5 मध्ये लढत चालवली. कोण होतोय 5वा सेमी मध्ये फायनल साठी पात्र. बैल पळतायत. ड्रायव्हर गाड्या आणतायत. लढत चालू आहे. कोणाच्या नशिबी सुंदर अशी लढत चालू आहे. काटा किर्र अशी लढत परंतु शेवटच्या क्षणाला मान पटकवला. 6 मध्ये लढत 1 बाद 2 बाद. राहिलेल्या 5 गाड्या पळतायत. 5 जणांच्यात कुणाच्या नशिबी फायनलचा मान. लढत चालू आहे. सुंदर अशा गाड्या पळतायत. सुंदर अशी लढत चालू आहे. कोण होतोय फायनल साठी पात्र. अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली. मागणं गाडी आल्या. दिलदार मनाचा दिलदार माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे मार्गदर्शक सन्माननीय सोमनाथ चव्हाण भाई कालगावकर या ठिकाणी उपस्थित झालेत. भाई आपलं या ठिकाणी संयोजक आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या बरोबर सन्माननीय कैलास बापू कोपर्डेकर बापू आपलं या ठिकाणी आगमन झालं. आपलं या ठिकाणी संयोजक आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून गाडी जवळ जा. डीजे वाले 2 मिनिटं बंद कर. फक्त 5 मिनिटं आम्हाला वेळ द्या. 5च मिनिटं थांब. हा निकाल बघून मला जरा बोलू दे फक्त. या ठिकाणी SP पांचाल कोराळ तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी नवनाथ पवार आपल्या या ठिकाणी यायचंय. समालोचन करताना 500 रुपये बक्षीस आहे.
या ठिकाणी आपले या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद. कालगाव गावचे लोकनियुक्त सरपंच आमचे मार्गदर्शक सोमनाथ चव्हाण भाई यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या बरोबर या ठिकाणी बनवडे गावचे युवा उद्योजक सन्माननीय विकासनाथ कारंडे यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि आपलं या ठिकाणी संयोजक आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. ए सगळे बैलगाडी मालक ऐका, सेमी क्रमांक 2 मिळणार आहे. सुटला सेमी या मैदानातला 7 सुटला आणि 7 मध्ये 8 गाड्या आणि 8 गाड्यांचा रणसंग्राम चालू झाला. कोण होतोय फायनल साठी पात्र, कोणाच्या नशिबी 7व्या सेमीचा मान आहे. लढत चालू आहे, सुंदर अशा गाड्या पळतायत. अनिल बेग टायगर आहे, अतिशय सुंदर आणि शेवटच्या अक्षराला इतिहास घडला. काय पण घडू शकतं, हे बैलगाडीचं क्षेत्र आहे. दुधाचं दात अजून त्याचं पडले नाहीत. इतिहास आणि इतिहासच साक्षी असणार. त्यानं गटाला सुद्धा चांगली लढत दिली, सेमीला सुद्धा आता या ठिकाणी चांगली लढत दिली आणि फायनल साठी कोण पात्र झालं पाहायला मिळणार. इतिहासाचे दावेदार मधनं पळू नका, बाहेर न चालत या. अय संभाजीनगरकर या, चला बाहेर न. तळेगावकर या, आड्याला या. मान्य आहे, आपण जवळपास 300 ते 400 ते 500 किलोमीटरवरून या ठिकाणी आलाय. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. कसा आहे आदत मूर्ती लहान